पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती निफाड अंतर्गत विंचूर येथील पशु चिकित्सालयात परिचर म्हणून प्रदीर्घ काळ प्रामाणिक, निष्ठावान आणि समर्पित सेवा बजावणाऱ्या श्रीमती मीना बाळू रुपवते यांच्या सेवापूर्ती निमित्त मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी निफाड विंचूर रोड येथील हॉटेल रुद्रा येथे भावपूर्ण सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। या उपस्थित मान्यवरांनी श्रीमती रुपवते यांच्या प्रदीर्घ सेवा काळाचा गौरव करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्तीचे मनापासून कौतुक केले। त्यांनी अनेक वर्षे पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजात मोलाचे योगदान देत शेतकरी, पशुपालक तसेच सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केलाय। त्यांच्या कार्यामुळे विभागाची प्रतिमा उंचावण्यास मोठी मदत झाली आहे, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या। या प्रसंगी कैलास साहेबराव ढोमसे, निफाड तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सचिन दरेकर, सरपंच विंचूर निवृत्ती घोडे, सुभाष खैरे, सुभाष अडांगळे, मधुकर लोखंडे, डॉक्टर राहुल, तालुका पशुसंवर्धन उपायुक्त निफाड, डॉक्टर पूजा देशमुख, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर योगेश शिंदे, पशुधन पर्यवेक्षक तसेच डॉक्टर वाल्मिक धेत्रे, पशुधन पर्यवेक्षक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सत्कार समारंभात श्रीमती रुपवते यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला विभागातील अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्रीमती रुपवते यांच्या कुटुंबियांचीही विशेष उपस्थिती लाभली। त्यामध्ये बंधू दिलीप श्रीधर निकाळे, नंदकुमार निकाळे, संजय निकाळे, सुनील निकाळे व सचिन निकाळे, जावई सुषमा योगेश गायकवाड, पल्लवी महेंद्र साळवे, सोनम रमाकांत मोरे, नीलम संदीप गायकवाड, साक्षी दत्ता आहे तसेच कुणाल निकाळे, यश निकाळे आणि सिद्धार्थ केदारे यांची उपस्थिती उल्लेखनीय होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी प्रभावीपणे केले, तर कुणाल निकाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती मीना रुपवते यांनी आपल्या सेवा काळातील आठवणींना उजाळा देत सहकारी अधिकारी, कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी, पशुपालक तसेच कुटुंबियांनी वेळोवेळी दिलेले सहकार्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे। भावनिक वातावरणात पार पडलेल्या या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी आठवणी कोरल्या। राहत होतो, खूप आठवण यायची, मागे लागायचो कामाला जायला। तिची प्रथम बदली मुलुंड येथे झाली होती, पण कसे तरी आम्ही आयुष्य काढले आणि मामा, मामी, आजी, आजोबा यांच्यासोबत राहिलो। माझ्या आईने खूप तिची तब्येत खराब होती, तरी पण तिने तिचा सर्व्हिस पूर्ण केली आणि आमचे आयुष्य घडवले। एवढे बोलून मी माझे शब्द संपवते। जय भीम। समजून घेतलं त्यामुळे डॉक्टरांचे विशेष आभार मानतो मी या कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आभार प्रदर्शन करतो। तर आपल्या कार्यक्रमाला डॉक्टर योगेश शिंदे, डॉक्टर पाटील, श्री परदेशी, सौ नैना निकाळे, आपले विंचूर शहराचे सरपंच सचिन दादा दरेकर, साहेबराव ढोमसे, डॉक्टर राहुल कांबळे, माजी माननीय सहाय्यक आयुक्त पशु संवर्धन, निवृत्ती घोडे, डॉक्टर भोसले आणि निलेश दरेकर, व्यासपीठावरती सर्व उपस्थित मान्यवरांचे सर्वांचे मी आभार मानतो। कारण सर्वांचे मला नाव वगैरे माहीत नाही, तर सर्वांचे मनापासून आभार आणि कार्यक्रम संपला असे सर्वानुमते जाहीर करतो। जेवणाची व्यवस्था हॅलो हॅलो त्यांनी खूप सांभाळून घेतलं। शेळीवर आली नाही, शेळीवर काही बोलली नाही। आभार मानते। माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। मीनाताई रुपवते यांचा गेल्या 34
व पशुवर्धन या डिपार्टमेंटमध्ये अधिकारी आणि कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता जी सेवा त्यांनी आजपर्यंत केली आणि त्या सेवेचीच पावती म्हणून आज या ठिकाणी त्यांचा सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम टिकाळे परिवार असं रूपवती परिवार असं विनाताईंचे 4 मुली जावई असं या सर्व परिवारांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलं आणि अतिशय सुंदर असा चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता. विनाताईंच्या पुढील कालावधीमध्ये जरी त्या सेवानिवृत्त झाल्या तर पुढील त्यांची सेवा ही जनतेसाठी, गावासाठी, देशासाठी, परिवारासाठी आणि नातलगांसाठी त्या सेवेच्या अनुभवाचा लाभ इतरांना मिळत राहो आणि कायम त्यांच्यातून समाजसेवा ही अशीच घडत राहो. त्यांची हे झालेल्या सेवेबद्दल मी माझ्या उगाव ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या गौश परिवाराच्या वतीनं आणि निपाण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांच्या पुढील आरोग्यासाठी त्यांच्या सेवेसाठी डॉक्टर बाबासाहेब शुभेच्छा देतो. आजच्या ज्या आपल्या सत्कार मूर्ती मीनाताई, सत्कार मूर्ती म्हणण्यापेक्षा त्यांच्यासाठी हा एक इमोशनल क्षण आहे की आपण प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होता. त्यांच्या कुटुंबासाठी वेळ देण्याची हीच खरी सुरुवात आहे. सरकारी नोकरीमध्ये त्या काम करत आहेत. निफाड, कसबे, सुकेने, त्र्यंबकेश्वर, चांदवड अशा ठिकाणी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सेवा बजावलेली आहे. त्यानंतर मात्र त्यांचा सेवा देण्याचा जो भाग होता तो आमच्या विभागात होता. पशुसंवर्धन विभागामध्ये त्यांनी आजपर्यंत सेवा दिलेली आहे. मी निफाडमध्ये 3 वर्षापासून काम करतो. एक चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे. विंचूर या ठिकाणी त्यांनी राहून दवाखान्यामध्ये जे काही प्रशासकीय काम असो, तांत्रिक काम असो, वेळेवर येणे, वेळेवर जाणे या बाबतीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम करून कौटुंबिक जबाबदारीबरोबर एक सरकारी कर्मचारी म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि वयोमानानुसार आज त्यांना निवृत्ती आपण देत आहोत. तरी या क्षणाला मी त्यांना एवढंच सांगेल की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या तुमच्या इच्छा आकांक्षा राहिल्या असतील, ज्या आपल्या जो गोताला आहे, तुमच्या 4 मुली आहेत, जी नातवंड असतील, त्यांच्यासोबत तुम्ही पुढचा काळ आनंदाने घाला. आयुष्यामध्ये पुढचं जे काय आपलं राहिलेलं असतं त्या गोष्टी तुम्ही सर्वांच्या साक्षीने मी आता परत एकदा सर्वांना सांगतो की त्यांना मी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. कौटुंबिक जबाबदारी तुम्ही आता मुक्त व्हावं. रिटायरमेंट झाली आहे. आता तुम्ही फिरण्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसोबत जास्त वेळ घालवावा. स्वतःच्या शरीराकडे जास्त वेळ द्यावा आणि कसलंही टेन्शन किंवा बोदरेशन न घेता एक चांगलं आयुष्य, पुढील आयुष्य जगावं. आणि तुमच्या 100च्या कार्यक्रमाला आम्ही सर्वजण लिहू अशी मी शुभेच्छा करतो आणि थांबतो. आज मीना रूपवती मॅडम ह्या नियम वयोमानानुसार 34 वर्षाची प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त होत आहे. माझी बदली 2023 मी विंचूरला झाली. तेव्हापासून त्या माझ्यासोबत काम करत आहे. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. जेवढं सांगितलं तेवढं काम त्यांनी एकदम प्रामाणिकपणे त्यांनी तेवढं काम केलेलं आहे. आणि आता त्यांची उणीव भासणारच आहे, कारण का आता वर्ग 4चं पण हे जवळजवळ शासनाने कोलॅप्स केलेलं आहे. त्यामुळे आता पशुवैद्यकीय दवाखान्याला हॉलिंग आता येतात. त्याच्यामुळे त्यांची उंच भासणारच आहे. प्रत्येक कामामध्ये त्यांचं सहकार्य असायचं. त्यांची 30 वर्ष सेवा झालेली होती. 1992ला त्यांनी फंडला कसबे आरोग्य विभागात कार्यरत झाल्या. त्यानंतर त्यांनी अतिदुर्गम भागात काम केलेलं आहे. 1996 ते 2002 म्हणजे अशा काळात काम केलेलं आहे त्यांनी. तर तिथे कसलीच सुविधा नव्हती. म्हणजे एकदा जर माणूस हॉस्पिटलला गेला तर तिथून गेला त्यांना हप्त्याने मिळण्याची वाटतं, बरोबर ना.
त्याच्यामुळे अशा अतिदुर्गम भागात त्यांनी 2002पर्यंत काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी परत त्र्यंबकमध्ये 8 वर्ष भागात काम केलं. मग त्याची चांगवडला बदली झाली आणि त्यांचं नंतरचा जो काळ आहे, कार्यकाळ आहे, म्हणजे जवळजवळ त्यांचं रिटायरमेंटचा जो काळ आहे तो चांगला झाला. 2021-2023 म्हणजे घरीच रिटायर झाले. त्याच्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे. यापुढे त्यांचं जे आरोग्य आहे ते अजून उत्तम राहावं आणि पुढील आयुष्य सुखसमृद्धीत जावं हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आज जावयांमुळं आज होतो ना भविष्य असा कार्यक्रम आमची बहिणी मीना अक्का हिच्या सेवास्मृतीचा कार्यक्रम, तिचा परदीर्घ 34 वर्षाची सेवा झाल्यानंतर आणि हा घेतलेला सगळ्या जावयांनी निर्णय की बा मामीचा सेवास्मृतीचा कार्यक्रम आम्ही जावई लोक करणार आहोत. मामा लोक तुम्ही फक्त प्रमुख उपस्थिती म्हणून हा कार्यक्रमाला आणि इतका अगदी सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या जावई मंडळींनी केलं. त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो का त्यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन अगदी व्यवस्थित केलं आणि आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं. त्याचप्रमाणे मीना अक्काचा आयुष्य हे पूर्ण संघर्षमय आयुष्य गेलं तिचं. कारण का वयाच्या ऐन तरुणपणामध्ये तिला विधवत्व पत्करावं लागलं आणि विधवत्व पत्करल्याच्यानंतर तिच्यावर कुटुंबाची खूप मोठी जबाबदारी, 4 लहान मुली आणि ते सगळं ह्या गोष्टी करीत असताना तिने आयुष्यभर ती स्वतःसाठी न जगता ती पूर्ण कुटुंबासाठी जगली. आणि महत्त्वाचा विषय म्हणायला ती लेडीज होती, परंतु महत्त्वाचा विषय तिने माणसासारखा संपूर्ण कुटुंबाला आधार दिला आणि कुटुंबामध्ये सुख दुःखाला सगळ्या सामोरं जाऊन तिने कुटुंबाला पूर्ण आकार दिला. या दृष्टिकोनातून तिचं आयुष्य महत्त्वाचा विषय, आयुष्य जगत असताना तिला आरोग्याची समस्या खूप होती, परंतु सगळ्या आरोग्याच्या समस्या इतक्या असताना सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी तिला वेळोवेळी जिथं बदली झाली तिथं तिला समजून घेतलं. आणि महत्त्वाचा विषय असा का तिची ह्या सगळ्या गोष्टीतून 34 वर्ष सेवा ही अनुभवाला मिळाली आणि 34 वर्षामध्ये तिला कुठल्याही प्रकारची नोटीस वगैरे काही किंवा काही अशा प्रकारचं ही सेवा अगदी व्यवस्थित झाली तिची सेवा. म्हणून तिला एकच या निमित्ताने म्हणतो का तिचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं आणि आरोग्यमय जावं या सदिच्छा गौतम बुद्ध यांनी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. म्हणजे शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहे तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. तर आभार प्रदर्शन करत असतानाही मलाही 2 शब्द बोलावेसे वाटले. कारण संघर्ष सर्व्हिसला, गव्हर्नमेंट नोकरीला असणं आणि ती एक जबाबदारी असते. आपण एक पद असतं आपल्यावरती आणि त्या पदाची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या ह्या माझ्या आत्याने सांभाळली. तिच्या बदल्याही पहिले कोकण पट्ट्यात होत्या, दुर्मिळ भागात बदली होती, अशा ठिकाणी तिने काम केलं. म्हणजे अगदी मुलींपासून खूप लांब राहिली ती. म्हणजे एकटी राहत होती कोकण सारख्या भागामध्ये, ती एकटी राहून तिने बदली म्हणजे काम केलं. त्याच्यानंतर चांदवडी असतानाही तिला मागं मनकेचा गॅप असल्यावर खूप प्रॉब्लेम आला. म्हणजे जवळपास 1-2 वर्ष ती तुम्हाला इथे सगळ्यांना माहिती असेलच असं नाही, पण ती बेडवरती होती. म्हणजे आम्हाला परिस्थिती होती तरी तिने स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता ती उपस्थित राहायची. तिथे डॉक्टर म्हणजे तिथे पंचायत समितीमध्ये होती ती, तर तिथले जे साहेब लोक होते ते सर्व म्हणायचे मॅडम तुम्ही एकतर घरी घ्या, सुट्टी घ्या, पण नाही माझ्या रजा वगैरे नाही या कारण देऊन तिला माहिती होती का आपल्या पूर्ण परिवाराची जबाबदारी आपल्यावरती आणि ते जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तिने 1 दिवस म्हणजे रजा संपल्यानंतर सुट्टी घेतली नाही. आणि योगायोगाने शेवटच्या काळामध्ये तिला 2021 मध्ये आपल्या विंचूरमध्ये पशुसंवर्धन या दवाखान्यामध्ये तिची बदली झाली आणि खूप छान गोष्ट झाली का आता जवळच्या जवळ जायचं होतं. म्हणजे जो प्रवास होता तो वाचला आणि तिथे तिने खूप छान काम केलं.
डॉक्टरांनी त्यांचं मत व्यक्त करताना आपल्याला समजून आलं आणि जे बॉन्ड असतं दोन म्हणजे वरिष्ठ आणि जे असतात त्यांच्यामध्ये जे बॉन्ड असतं ते एकदम त्यांचं छान होतं. डॉक्टरही आत्याला समजून घेत होते, म्हणजे कधी लेट झाली म्हणा किंवा कधी काही रजा असली सुट्टी असली खूप इमर्जन्सी. माझं इथं येणार कदाचित आश्चर्य वाटत सगळ्यांना, पण मी खूप दिवसापासून ठरवलेलं होतं की मी ताईंबद्दल बोलेन आणि म्हणून मी इथं आले. तसं ताई माझ्या नणंद आहे, पण त्याने काय मोठी बहिणीसारख्याच राहिल्या. कधी रागावल्या, कधी प्रेम पण केलं, कधी समजवलं, कधी चुकांवर रागावल्या, पण काय जीव पण लावला. म्हणजे माझ्याबद्दल कदाचित दुसरं मत असं कोणाचं, पण माझं मत हेच आहे की मी त्यांची काय इज्जत करते, कायम त्याचं प्रेमच करते. त्याचं पूर्ण व्यक्तिमत्व आहे. आजपर्यंतचा एवढा प्रवास त्यांनी एकटीने केला आहे. हा त्यांचे भाऊ त्यांच्यासोबत होते, पण तरी त्या एकट्या खमक्या होत्या. त्यांनी कायम प्रत्येक संकटात स्वतः पाऊल पुढं टाकलं, स्वतःच्या हिमतीने एवढं आयुष्य काढलं. सोपं नसतं लहान मुली असं दुसऱ्याच्या भरोशावर ठेवून जाणं, पण तरी त्यांनी ते पाऊल उचललं मुलीच्या भविष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. आज त्यांच्या चारही मुलींचं खूप चांगलं झालं, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांना ताईंकडून कसं अपेक्षा नसते, कधी केली पण नाही. ताई त्यांच्याकडे बसून त्यांचे विचार करून नेहमी खुश असता की मी एवढं आयुष्य कष्ट केले, त्याचं फळ म्हणजे माझ्या चारही मुलींचं खूप चांगलं झालेलं. म्हणजे मला एवढं नव्हतं बोलायचं, पण मला ताईंबद्दल म्हणजे खूप आदर आहे. म्हणजे बाकीचे लोक काय बोलतात माझ्याबद्दल मला माहीत नाही, पण मी ताईची कायम इज्जत केली. जेव्हा मी कधी असं संकटात असते ना तर मला कायम पहिले आठवण ताईंचीच येते. मी पहिले त्यांच्याकडेच जाते, त्यांच्याशी बोलते, तेव्हा मला थोडा धीर येतो आणि मग मी माझं मन मोकळं होतं जेव्हा मी त्यांच्याशी बोलते. आणि एक आदर्श मैत्रीण अशा एक नाण्याची भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणाऱ्या म्हणजेच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आमच्या ताईंचा आज हा दिवस खूप खास आहे. आजचा दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्याचा संघर्षमय प्रवासाचा असं समजा शेवटचा दिवस नाही, कारण आजपर्यंत त्यांनी खूप कष्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आज इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार आणि जय भीम. आजचा दिवस आमच्यासाठी भावनिक आणि अभिमानास्पद आहे. आज आम्ही अशा स्त्रीचा सन्मान करत आहे जी माझी आई मीना बाळू रुपवते, जिने केवळ आमच्यासाठी कर्तव्यच नाही तर आपल्या नात्यात, कर्तव्यात तर आपल्या प्रत्येक सर्वस्व ओतले. ती म्हणजे माझी आई. आई, तुझ्या कामाचा प्रवास हा केवळ नोकरीचा नसून तो एक प्रेरणादायी प्रवास होता. तुझ्या मेहनतीने, समर्पणाने आणि प्रेमाने तू फक्त तुझे कार्य उजळवले नाही तर आमचे आयुष्यही घडवले. तुझ्या हातून जे काम घडले ते नेहमीच निस्वार्थ आणि परिपूर्णतेचे प्रतीक राहिले. तू आमच्यासाठी केवळ आई नाही तर एक मार्गदर्शक, आधारवर आणि न डगमगणारी ताकद आहे. तुझे मूल्य, तुझे धैर्य. आज तू सेवानिवृत्त होत आहेस, पण आम्हाला माहीत आहे की तू आता एक नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. असा प्रवास जो तुला तुझ्या आवडीने करता येईल, तुझ्या स्वप्नांसाठी वेळ मिळेल. तो प्रवास तुझ्या आयुष्याला सुंदर आणि प्रेरणादायी असेल. आई, तुझे हे कार्य आणि तुझ्या आठवणी नेहमी आमच्या मनात जिवंत राहतील. आमच्या या विशेष दिवशी तुला मानाचा मुजरा.
आमच्या आईने आमच्यासाठी खूप कष्ट केले. अगदी 1 वर्षाची असतानाच तिने आम्हाला लहानपणापासून ठेवले आणि एकटीनेच नोकरी केली. ती वेळ खूप विनय जय भीम. तर आज आपल्या इथे मीना बाळू रुपवते यांची सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला येऊन खरंच खूप छान वाटलं. मी त्यांचा भाचा आहे आणि ही त्यांची मुलगी आहे. तर ओले आठ सर्वांना जय भीम. मी पुंडलिका मीना रुपवतेची सगळ्यात छोटी मुलगी. इथे बोलण्याचं कारण असं की आज माझ्या मुलीची सेवावृत्ती कार्यक्रम होता. तर कार्यक्रम खूप छान झाला आणि सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. आत्तापर्यंतचा प्रवास म्हणायला गेला तर खूप घडलं माझ्या. मी सर्वात छोटी होते. मी 2 महिन्याच्या आधी मम्मीने खूप सांभाळ केला माझा. पण आई काही बघायला भेटले नाही कधी. कारण की मी 2 महिन्याची होते आणि 2 महिन्याचं बाळ आजी बाबाच्या मामांच्या हातात सोडून मम्मीने मला म्हणजे आमचा सांभाळ करण्यासाठी ती नोकरीवर गेली. काम कष्ट केले तिने आणि तिच्या खूप तरुणपणामध्ये तिने हे सगळं सोसलं आणि आमच्यासाठी खंबीरपणे उभी राहिली ती. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अशी वेळ येते. पण मग खंबीरपणे जर उभं राहिलं ना तर आपण याच्यातून मार्ग काढू शकतो. माझ्या आईच्या मागे जर आपुली असते ना गेल्यानंतर काय करायचं हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिला. पण ती खचली नाही. ती समोर गेली ह्या सगळ्यांना. कारण की आम्हाला सांभाळ करायचं होतं तिला. आमच्या मागे कोणीच नव्हतं. पण तिने मामांच्या हातामध्ये आम्हाला ठेवलं आणि ती तिच्या प्रवासाला लागली. प्रवास खूप मोठा होता कारण की तिची बदली ही कोकणात झाली. तिथे लाईट नव्हती, दूध नव्हतं, चहा नव्हती, तरी तिने तो प्रवास तिचा केला. आणि असं सांगायला गेलं तर हे खूप महत्त्वाचं आहे की प्रेरणादायक विचार आहे की प्रत्येक स्त्रीने खचलं नाही पाहिजे, पुढं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे. सहकार्य माझ्या दाजींचं जिजू वगैरेंनी त्यांनी मम्मीला म्हणजे आईसारखं मानलं. खूप सहकार्य केलं. माझ्या मोठ्या बहिणी पण आईसारख्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि आजपर्यंत मम्मीला खूप आम्ही सांभाळून घेतलं आणि याच्या पुढे पण सांभाळणार. याचा प्रवास तिचा विसरून हाच राहणार आहे. ती दिशा आईला आणि मामांना शेवटपर्यंत सोडणार नाहीये आणि आम्ही ती म्हणेल आम्ही तेच करणार आहे. तिला वाटेल ती कधी आमच्याकडे राहील, कधी मामा त्यांच्याकडे राहील. तिच्या स्वतःचा जो निर्णय आहे आम्ही तिच्यावर सोपवला आहे. कारण की आम्ही तिला एकटं तर सोडणार नाहीये. आम्ही तिच्यासोबत खंबीरपणे उभं राहू आणि आलेल्या प्रेक्षक मान्यवरांचे खूप खूप ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.